गाव कमिटी व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या शिबिरामध्ये उपस्थित राहण्याची संधी त्यांच्यामुळे मला प्राप्त झाली असे या श्रमजीवी संघटनेचे सर्वेसर्वा सन्माननीय पंडित सर, त्याचबरोबर ज्यांनी मुद्दाम या ठिकाणी मला घेऊन आल्या अशा योगिनी सुर्वे मॅडम व श्रमजीवी संघटनेचे सर्व पदाधिकारी. खरं म्हणजे गेले अनेक वर्ष श्रमजीवी संघटनेबद्दल मी ऐकून आहे. म्हणजे ज्या ज्या वेळेला तलासरीच्या माझं येणं व्हायचं तिकडच्या आश्रमशाळेत, त्या वेळेला श्रमजीवी संघटनेबद्दल मी ऐकत होतो. माझ्या कॉलेजच्या जीवनामध्ये अनेक वेळा तलासरीला आल्यानंतर वनगासाहेबांच्या राजदूतवरनं त्यांच्या घराकडे राहण्याचा योग सुद्धा आला होता. पण श्रमजीवी संघटना अशी कधी जवळ बघितली नव्हती. त्यामुळे मला खूप उत्सुकता होती की कशा प्रकारे संघटनेचं काम चालतं. आणि माझी एंट्री झाली आणि जे तुमच्या शिबिरामधले जे भाषण चालू होतं, सत्र चालू होते, सत्रामध्ये जे वाक्य होतं की कार्यकर्त्याचं लक्षण काय, कार्यकर्ता कसा असतो, की तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ आणि अंतरपणामध्ये आग, असा कार्यकर्ता असला पाहिजे. खरं म्हणजे हे वाक्य ऐकल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे सगळं जे आहे ना, हे सगळं मी अनेक वर्ष शिकतोय, माझ्याही संघटनेत शिकतोय. माझ्याही संघटनेमध्ये अशा प्रकारचं मार्गदर्शन होतं, अशा प्रकारे कार्यकर्त्याचे गुण सांगितले जात आहेत. आणि त्यामुळे मी ते वाक्य ऐकल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी ह्या ठिकाणी म्हणजे महाराष्ट्राच्या एका वेगळ्या टोकावरनं आलो आहे. म्हणजे महाराष्ट्र म्हटलं की चांदा ते बांदा असं म्हटलं तर त्या बांदा गावातनं मी जे महाराष्ट्राच्या सीमेवरनं मुद्दाम या शिबिरासाठी आलो आहे. आणि आमचा सिंधुदुर्ग जिल्हा छोटा जिल्हा आहे पालघरच्या हिशोबाने, पालघर एवढाच जिल्हा आमचा आहे. आणि त्या जिल्ह्यामध्ये एका जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा मी उपाध्यक्ष म्हणून काम करते. चांगली मध्यवर्ती बँक म्हणून मी चालवतो. त्यामुळे मला तुमचं सगळं काम बघायला अत्यंत आवडेल आणि मुद्दाम या ठिकाणी मी आलेलो आहे. खरं म्हणजे माझी उत्सुकता चाळवलेली की स्नेहाताईच्या निवडणुकीच्या दरम्यान किंवा हेमंत सावरांच्या निवडणुकीच्या दरम्यान श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते आम्हाला मदत करण्यासाठी काम करत होते अनेक ठिकाणी. आणि मला एक वृथा अभिमान होता की आम्ही आमच्या संघटनेमध्ये प्रशिक्षित कार्यकर्ते तयार करतो. हे संघ परिवारामध्ये, विद्यार्थी परिषदेमध्ये किंवा भारतीय जनता पार्टीमध्ये. हा समज माझा श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी पुसून काढला नसता. म्हणजे मी ही घटना सगळी भारतीय जनता पक्षाच्या कोर कमिटीमध्ये सुद्धा मांडली की कार्यकर्ता कसा असावा हे मी त्या निमित्ताने बघितलं. म्हणजे आपल्याला माहिती की संघटनेमध्ये अनेक गोष्टी शिकवल्या जातात. आपली विचारधारा शिकवली जाते, आपली आयडिओलॉजी शिकवली जाते, कार्यपद्धती शिकवली जाते. पण समाजामध्ये कसं वागावं हे जर ते शिकवलं जात असेल तर त्या श्रमजीवी संघटनेमध्ये ते मी स्वतः अनुभवलं. तुमच्यापैकी सगळ्यांचे चेहरे बघतोय मी, त्या चेहऱ्यावर जो कॉन्फिडन्स दिसतोय ना, तो कॉन्फिडन्स तुम्हाला समाजामध्ये कसं वागावं हे सरांनी शिकवलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक विषय ते तुमच्या तोंडात पुन्हा पुन्हा वदवत होते. त्या निवडणुकीच्या दरम्यान माझ्या एक गोष्ट लक्षात आली की राजकीय कार्यकर्ते प्रचार करताना हातातलं पत्र हे त्या घरामध्ये टाकतात आणि पुढच्या घरामध्ये जातात. पण श्रमजीवीचा संघटनेचा कार्यकर्ता त्या प्रत्येक घरामध्ये जाताना अगदी सावकाशपणे बेल मारत होता. काकी कोणाला बोलायचं, काका कोणाला बोलायचं
आजोबा कोणाला बोलायचं, राधा कोणाला बोलायचं, याचं एक नीट भान त्याला होतं. म्हणजे कधी कधी आपल्याला मिळणारं मत आपण चुकीचा उच्चार केल्यामुळे, चुकीचा उल्लेख केल्यामुळे कदाचित ते मिळतं. म्हणजे एखाद्या ताईला आपण काकी म्हणतो किंवा कोणाला तरी सहजपणे मामा म्हणून जातो दत्त, आणि मग तो त्याला राग येतो त्या सगळ्या विषयाचा. पण एक छोटस भान त्यांना होतं, बेल कशी मारायची, कडी कशी वाजवायची, त्यांच्याशी संवाद कसा साधायचा. मला असं वाटतं हे तुमच्या सगळ्यांच्या अनुभवातनं तुम्हाला हे सगळं शिकायला मिळालं. आणि तुमच्याकडचा प्रत्येक कार्यकर्ता हा या देशाचा मालक आहे, आम्ही मालक आहोत देशाचे, ही जी भावना तुमच्यामध्ये रुजवली सरांनी, ह्याची ही सगळी ताकद आहे, हा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये आहे. मला नेहमी शिवसेनेच्या शाखा प्रमुखांचं कौतुक वाटतं. मी नेहमी म्हणतो शिवसेना शाखा प्रमुख आहे ना वेगळा असतो. गावातला कुठलाही प्रसंग गावात आला की तो पहिला राहतो तो शिवसेने शाखा प्रमुखाकडे. पण मला या पालघर जिल्ह्यामध्ये एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली की इकडच्या गावामध्ये कुठल्याही पाड्यावर जर काही प्रसंग घडला, काही संकट आलं, तर इकडचा नागरिक धावत कोणाकडे असेल, तो श्रमजीवी संघटनेच्या कार्यक्रमात. तो कॉन्फिडन्स मला तुमच्या सगळ्यांमध्ये दिसला. तुम्ही लोकांच्या अडीअडचणीला, लोकांच्या प्रश्नावर काम करणारे सगळे कार्यकर्ते आहात, आणि हीच तुमची खरी म्हणजे ताकद आहे. एखादा कार्यकर्ता, एखादी संघटना जी ओळखली जाते ती त्या कार्यकर्त्यांच्या वरनं ती संघटना ओळखतो. कार्यकर्ता कसा आहे याच्यावर त्या संघटनेची ताकद समजते. आणि मला असं वाटतं की तुमच्यासारखे देवदुर्लभ कार्यकर्ते हीच या श्रमजीवी संघटनेची सगळ्यात मोठी ताकद आहे. हे सरांनी मगाशी उल्लेख केला की 2892 गाव प्रतिनिधी आमचे आता आहेत आणि अजून त्यांच्या अनेकांच्या नेमणुका व्हायच्या आहेत. मला असं वाटतं की ही नुसती राजकीय ताकद नाही सर, ही खरं म्हणजे समाज परिवर्तन करण्याची ताकद असलेल्या कार्यकर्त्यांची ताकद आहे इथं. मला खात्री आहे भविष्यामध्ये या ताकदीचा उपयोग आपल्या देशामध्ये लोकशाही रुजवण्यासाठी 100% तुमच्यासारखे कार्यकर्ते करतील. आणि मला या निमित्ताने ही संघटना समजण्याचा, समजून घेण्याची संधी तुमच्या सगळ्यांमुळे मिळाली, त्याबद्दल मी मनापासून तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. मी 2-1 तास या ठिकाणी थांबणार आहे. मला अनेक विषय, अनेक गोष्टी समजून घ्यायच्या आहेत, त्या गोष्टी समजून घेणार तुमच्याशी काही जणांनी संवाद साधायचा आहे, गप्पा मारायच्या आहेत. आणि पुढच्या 2 तासामध्ये मी तुमच्या सोबत राहणार आहे. आणि नक्कीच मला माझ्यासाठी आयुष्यातले सगळ्यात अनमोल असे क्षण असतील. आणि तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्या कार्याला शुभेच्छा देऊन या इथे थांबतो. धन्यवाद. जय जय.